मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 6वी या पुस्तकातील पाठ क्रमांक 5 बाकी 20 रुपयांचं काय या धड्याचा स्वाध्याय। प्रश्न पहिला 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। अ साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? उत्तर, पाण्याची बाटली आणण्यासाठी साहेबांनी राजूला 100 रुपये दिले होते। तो एकदा गेला तो परत आलाच नाही। राजूने मला 80 रुपयांना फसवले, अशा मुलावर विश्वास नाही ठेवला पाहिजे, अशी तक्रार साहेबांनी विकासजवळ केली। आ दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? उत्तर, दवाखान्यात राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती, त्यावर उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते। त्याच्या हातात एक पिशवी होती, ती पाहून त्यात थोडेसे अन्न असावे असे वाटत होते, त्यामुळे राजूला पाहून विकासची उत्सुकता वाढली। ई दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले? उत्तर, दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की दवाखान्यात पेशंट सोबत आलेले अनेक गरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशांसाठी अन्नांसाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात। दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात। ई भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? उत्तर, राजूने एक पुठ्ठा घेतला, त्यावर लिहिलेले उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकाले देतो। राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधली आणि गळ्यात अडकवली। राजूच्या गळ्यातील पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले। बरेच अन्न जमा होऊ लागले, ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा। हा उपक्रम राजूने भुकेल्या लोकांसाठी सुरू केला। उ साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? उत्तर, राजूने साहेबांचे 100 रुपये घेतले, पण पाण्याची बाटली काही आणून दिली नाही, म्हणून साहेबांच्या मनात राजूबद्दल गैरसमज निर्माण झाला होता। परंतु राजूच्या मित्राने साहेबांना पाण्याची बाटली तर दिलीच, पण राजूने त्याच्याकडे दिलेली 100 रुपयाची नोटही दिली। राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला हे साहेबांना कळले, पण जाताना राजूने प्रामाणिकपणे त्यांचे 100 रुपये परत केले। हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला। प्रश्न दुसरा, तुमच्या मनाने उत्तरे लिहा। अ कुणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल? उत्तर, दवाखान्यात आई शेजारी बसून बसून राजूला कंटाळा येत असे। तो दवाखान्यात सर्वत्र फिरत असे हे आईला ठाऊक होते। आपला मुलगा दुसऱ्यांना मदत करतो, पण न कळत त्याच्या हातून काही चुकीची गोष्ट घडायला नको, म्हणून कुणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला सांगितले असावे। आ माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील?
उत्तर अगदी छोट्याशा घटनेवरून गैरसमज करून घेऊन साहेबांनी राजूला महाबिलंदर असे म्हटले, परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण जाणले होते. शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय साहेबांना आला व त्यांना स्वतःची चूक समजून आली. म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला म्हणाले असतील. भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखीन काय काय करता येईल? याचं उत्तर आहे, मुलांनो, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. हा जो प्रश्न क्रमांक 2 आहे ह्याचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. तर इथे मी उत्तर लिहिलेलं आहे, वाढदिवस, लग्न समारंभ अशा मोठ्या कार्यक्रमातील उरलेले जेवण गोरगरीब लोकांना देता येईल. तसेच आपल्या घरात अन्न वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का ते सांगा. उत्तर, मला राजूशी मैत्री करायला आवडेल, कारण एका चांगल्या मित्रामध्ये असणारे सर्व चांगले गुण राजूमध्ये आहेत. त्यामुळे मला राजूशी मैत्री करायला आवडेल. राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? उत्तर, साहेबांनी ते 20 रुपये राजूच्या मित्राला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस म्हणून द्यावे. राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो? उत्तर, साहेबांनी दिलेले 100 रुपये राजूने मित्राकडे देऊन परत दिले, तसेच पाण्याची बाटलीही दिली. राजू दवाखान्यातील गरजू लोकांना नेहमी मदत करत असत, तसेच विकासला रोज पाण्याची बाटली आणून देत असत. या प्रसंगातून राजूचा प्रामाणिकपणा दिसतो. प्रश्न 3, तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्या जवळ काय बोलाल ते लिहा. उत्तर, तुमचा मुलगा खूप प्रामाणिक आणि गुणी आहे. तो नेहमी गरजू लोकांची मदत करतो. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. प्रश्न 4, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? उत्तर, मुलांनो, इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा उत्तर लिहू शकता. मी इथे लिहिलं आहे, मी माझी पुस्तके त्याला वाचायला देईल, तसेच वही, पेन, पेन्सिल अशा शालेय गोष्टी त्याला देईल, तसेच मित्रमैत्रिणींना सुद्धा त्याची मदत करायला सांगेल. प्रश्न 5, पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये चौकटी दिलेल्या आहेत तिथे, आणि तिथे हे खालील शब्द तुम्ही त्या चौकटीमध्ये लिहायचे आहेत. उत्तर, प्रामाणिक, निस्वार्थी, मदतीला तत्पर, परोपकारी, बुद्धिमान आणि सचोटीने वागणारा. मुलांनो, अभ्यास करण्यासाठी ह्या स्वाध्यायाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.